अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानं मला दुःख झाल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी दिली आहे। बावनकुळे कुणासंदर्भात बोलले त्यांनाच माहिती असं देखील अमित देशमुख यांनी म्हटलंय। भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अमित देशमुख यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर जे आहे ते लोणावळ्यामध्ये पार पडत आहेत आणि काँग्रेसचे सर्वच आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते संपूर्ण या शिबिराला उपस्थित झालेले असल्याचं पाहायला मिळत आहे। विधिमंडळातले सर्वच आमदार या शिबिराला उपस्थित आहेत। आपल्यासोबत अमित देशमुख जे आहेत। खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले बावनकुळे यांनी एक वक्तव्य महत्त्वाचं केलेलं होतं की आगामी काळामध्ये नांदेड आणि लातूरमधले बडे काँग्रेसमधले चेहरे खरं तर पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये येतील म्हणून आता अशोकराव चव्हाण जे नांदेडमधनं होते त्यांचा पक्षप्रवेश झाला। तुमच्या नावाची फार चर्चा होती कारण की धीरज देशमुख अमित देशमुख या दोन्ही म्हणजे तुमच्या दोघा भावांची देखील चर्चा होती। आता आमची चर्चा होते त्याला आता मी म्हणजे ती का होते याचं उत्तर देऊ शकत नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळेजी जर असं म्हणाले असतील नांदेड लातूर तर ते कोणाच्या संदर्भाने म्हणालेत हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, लोणावळा।